अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. आमचे सहकार मंत्री आहेत ना गायतोंडे, त्या गायतोंड्याला बघा CM व्हायची स्वप्न पडायला लागली. आता त्याच्या मार्गातला अडसर होतो आम्ही. त्यामुळे मग आम्हाला बाजूला कराय तो संधी बी शोधत होता, बाजूला कराय माणूस बी शोधत होता. पण प्रधान साहेबांच्या जीवावर कोण उठला असेल याचा तपास आधी करायला हवा. दुसरं कोण कशाला उठायला पाहिजे? त्यांची बायको आहे ना माया प्रधान. नाही सावंत, मायाताई आपल्याच नवऱ्याचा खून करण्याचं कारस्थान करतील असं मला नाही वाटत. त्यामागे कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीचा ब्रेन असावा. इथे कोणी आलं आणि हे असं सगळं बघितलं तर लोकांच्या मनात काय प्रतिमा निर्माण होईल आपल्याबद्दल. त्यामुळे आपण शिस्त ही पाळलीच पाहिजे, नाही का? हो. सॉरी, मला राहवलं नाही म्हणून बोलले, माफ करा. रात्रभर जागा, ड्युट्या करा, घरी बायका लेकरांचा ताप. ते पोट्टे शांतपणे झोपू देत नाहीत म्हणून इथं थोडा वेळ डोळा लावा म्हणलं, हिचं लेक्चर ऐकावं लागलं. तुझ्याकडे वेळीत लक्ष दिलं पाहिजे, नाही तर बसायची डोक्यावर चढून लवकरच. तुम्ही काय म्हणले काय साहेब? नाही म्हणलं, मी म्हणलो तुम्हाला काय पाहिजे काय साहेब? म्हणजे काय पाहिजे असेल तर सांगायचं, अजिबात लाजायचं नाही. काय पाहिजे? चहा पाहिजे का स्पेशल एकदम मलाई मार्के? आणि बिस्कुट पाहिजे तर क्रीमची बिस्किट आहे. काय काय हवंय का बोलायचं तुम्ही. आणि मी काय म्हणतो, चहा बिस्कुट घेऊन गप गुमान ते बाजूच्या रूम मध्ये झोपून जायचं. तू जातो का आता? वरडताय कशाला? नको तर नको म्हणून सांगा ना, झोपा. मी बाहेर बोर्ड लावतो ना, डोंट डिस्टर्ब.
अस्सलाम वालेकुम इंस्पेक्टर साहिबा. गफूर उस्मान भाई परकार, सराईत गुन्हेगार, वयाच्या 13व्या वर्षी घरफोडीचा आरोप. आतापर्यंत 28 हाफ मर्डर, 24 घरफोडी आणि 28 वाहन चोरींचा गुन्हा दाखल. पण फक्त 3 वेळा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे तुरुंगवास. आता सांगायला गॅरेज आहे, पण खरा धंदा वाहन चोरीचा. वाहन चोरून त्याचा रंग बदलून, नंबर प्लेट बदलून रातोरात दुसऱ्या राज्यात जाऊन विकायचा. काय बरोबर आहे ना गफूर भाई? गफूर भाई, सब लोग मुझे इसी नाम से पुकारते हैं. अच्छा, गफूर भाई. काय रेकॉर्ड बरोबर आहे ना? एकदम बरोबर. पण त्यात एक छोटीशी गलती आहे. माझ्यावर एक खुनाचा इल्जाम सुद्धा होता, पण अल्लाह ताला की मेहरबानी से मी बाइज्जत सुटलो. और रहा गाड़ी चुराने का सवाल, कुरान शरीफ की कसम, मैंने वो धंधा छोड़ दिया है. असं सगळेच गुन्हेगार म्हणतात. कसम से मी हजला जाऊन आलो आहे, खोटं नाही बोलणार. ठेवला तुझ्यावर विश्वास, पण मला तुझ्याकडून माहिती हवी आहे. बेशक, पुलिस की मदद के लिए मैं हमेशा तैयार रहता हूँ. एका ट्रकने कारला धडक दिली. अजित प्रधान, मोठे इंडस्ट्रियलिस्ट जखमी झालेत. हाँ, पेपर में पढ़ा शायद. तो टेम्पो ड्रायव्हर फरारी आहे. हिरव्या रंगाचा टेम्पो होता. आय विटनेसचं म्हणणं आहे की 407 नंबरचा मॉडेल होतो. मला तो टेम्पो आणि ड्रायव्हर हवाय. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. तो टेम्पो ड्रायव्हर फरारी आहे. हिरव्या रंगाचा टेम्पो होता. आय विटनेसचं म्हणणं आहे की 407 नंबरचा मॉडेल होतो. मला तो टेम्पो आणि ड्रायव्हर हवाय. मैं पता लगाने की पूरी कोशिश करूंगा. कोशिश नाही, मला माहिती हवी आहे. देखिए, मैंने धंधा छोड़ दिया है और ये बहुत बड़ा लफड़ा है. मी माहिती काढतो असं कळलं तर त्या लोक माझ्या जिंदगीचे दुश्मन बनतील. आणि माहिती नाही काढली तर मी तुझ्या जिंदगीची दुश्मन बनेन. मैडम, मैंने जिंदगी में बहुत बड़े बड़े सांप लोग देखे, अच्छा धमक्या देणारा बहुत देखे. तुमची कधी बदली होऊन जाईल तुम्हाला समजणार सुद्धा नाही. मी पोकळ धमकी देत नाही. जे बोलले ना ते करून दाखवेन. आणि समजा माझी बदली झालीच तर मी इथून जायच्या आधी तुझी या जगातून बदली करून जाईल, कायमची. एका आठवड्याचा अवधी देतेय. माहिती मिळाली पाहिजे, नाहीतर यावेळेस तुला इथे बोलावलंय, पुढच्या वेळेस फरफटत आणीन. आउट. औरत होके भी बहुत डेयरिंग है आप में. मान लिया, मैं आपकी मदद करूंगा इंशाल्लाह. खुदा हाफिज. घे. थँक्यू. बरं झालं वेळेवर आलीस. जरा उशीर केला असतास तर मी भेटलो नसतो तुला. नाही, मी तुमच्या घरावरूनच चालले होते. काय विशेष? प्रधान साहेबांच्या केसमध्ये काही क्लूज मिळालेत, पण म्हणावी तशी प्रगती होत नाहीये. मेघना, कुठल्याही केसमध्ये पुरावे मिळवणं हे फार गुंतागुंतीचं काम असतं. एखादं चित्र फाटलेलं असेल
तर त्याचे तुकडे मिळून ते सांधणं, ते जुळवणं याला फार चिकाटी लागते. तुझ्या नशिबाने तुला पहिलीच केस खूप आव्हानात्मक मिळालेली आहे. या संधीचा फायदा उचल. बोल, मी काय मदत करू तुला? अंकल, मी त्या गफूर परकारला उचलला होता. गफूर परकार, कोळीवाड्यातला? हां, तुम्हाला माहिती आहे तो? गुन्हेगारी जगतातला त्याला न ओळखणारा माणूस सापडणं अवघड आहे. आणि योगायोगाने मी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्येच आहे, त्यामुळे मला ही माहिती असणं आवश्यकच आहे. आय एम सॉरी अंकल, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. कमान, एवढं मनाला लावून घेऊ नकोस. मी तुझी गंमत केली. बोल. तो म्हणाला त्याने हा धंदा सोडलाय, पण काही माहिती मिळालीच तर देईन म्हणून. सध्या तो शांत आहे, काही हालचाल करत नाही, हे खरं आहे. पण गुन्हेगारी जगतातल्या सगळ्या बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचत असणार. मी भेटेन त्याला. मी एकदा त्याला मदत केली होती, तो मला सगळं खरं सांगेल. तुम्ही त्याला मदत केलेली? येस, ऑफकोर्स. यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? मेघना, एक लक्षात ठेव, वेळ पडल्यास गुन्हेगारांनाही आपण योग्य ठिकाणी मदत करावी. काय असतं मेघना, आपल्यालाही आपल्या खबऱ्यांचं जाळं तयार करावं लागतं, एक चेन तयार करावी लागते. गुन्हेगारांमधल्या आपसातल्या दुहीचा फायदा उचलायचा असतो. त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला योग्य ठिकाणी मदत करणं काहीच चुकीचं नसतं. मी लक्षात ठेवीन. गुड. अजून एक गोष्ट म्हणजे मी प्रधान साहेबांच्या ऑफिसमध्ये चौकशीला गेले होते. तेव्हा अशी माहिती मिळाली की ज्या दिवशी प्रधान साहेबांच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी संध्याकाळी मिलिंद ऑफिसच्या बाहेर दिसला होता. मिलिंद? इंटरेस्टिंग. बरं, पुढे? गद्रे नावाच्या एका कर्मचाऱ्याने त्याला बघितलं आणि त्याने प्रधान साहेबांना जाऊन सांगितलं, आणि ते समजल्यानंतर प्रधान साहेब रागारागाने मिलिंदला गाठायला निघाले. म्हणजे या केसमध्ये मिलिंदचाही सहभाग असावा. मी त्याला शोधायचा प्रयत्न करते, पण अंकल तो सापडत नाहीये. मेघना, या केसमध्ये मिलिंद हे एक साधं प्याद आहे. मिलिंदच्या पाठीमागे नक्कीच कोणीतरी आहे, त्यामुळे तो हे पाऊल उचलतो. ते आपल्याला शोधून काढायला हवं. अंकल, मी देवदत्त मनोहरवर बारीक लक्ष ठेवायची व्यवस्था केलेली आहे. गुड. आपलं बोलणं झालंय त्याप्रमाणे देवदत्त, माया प्रधान आणि मिलिंद या तिघांचं काहीतरी कनेक्शन असावं. ते जर आपण शोधून काढलं ना तर ही केस लवकर सॉल्व्ह होईल. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रधान साहेबांच्या ऑफिसमध्ये एक अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारे राजे नावाचे गृहस्थ आहेत, तर त्या मिलिंदचं आणि राजेचं काहीतरी साठवलोटं होतं. मी त्या राजेची चौकशी केली, त्याचं वागणं संशयास्पद वाटलं. त्याच्यावर पाळत ठेव. कदाचित हा राजेच आपल्याला मिलिंदपर्यंत घेऊन जाईल. येस. अच्छा, देवदत्तावर आपण पाळत ठेवतोय हे त्याच्या अजिबात लक्षात येता कामा नये. त्याला असंच वाटलं पाहिजे की या केसमध्ये पोलिसांचा आपल्यावर वहीम नाही. अंकल, त्याचसाठी मी प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतली. गुड, शाबास. आता माझी तू खरी शिष्या शोभतेस. थँक्यू. अंकल, पण त्या परकारला जर का तुम्ही... डोंट वरी, 2 दिवसात मी तुला रिपोर्ट देतो. ओके? ओके, थँक्स अ लॉट. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. चंदू, काय सांगतोयस काय तू? खरंच? मी लगेच येते हॉस्पिटलला. बाय. हाय. हाय. काय मॅडम, एकदम खुशीत दिसतात. काय झालं? हॉस्पिटलमधून चंदूचा फोन होता. डॅड शुद्धीवर आले.
वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. आता मला प्रधान साहेबांचं स्टेटमेंट सुद्धा घेता येईल. इन्स्पेक्टर मॅडम, मला नाही वाटत की डॉक्टर तुम्हाला इतक्या लवकर स्टेटमेंट घ्यायची परमिशन देतील. डॅडना आणखी काय अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल असं चंदू म्हणाला आता. ओके, नो प्रॉब्लेम. पण ते शुद्धीवर आले हेही काही कमी आहे का? खरंच आहे, देवाने ऐकलं माझं. तुला माहिती आहे ना, डॅड माझं सर्वस्व आहेत. त्यांना काही झालं असतं तर. हे सायली, डोंट वरी. ते आता शुद्धीवर आलेत ना, लवकरात लवकर बरे होतील. आणि एकदा का त्यांचं स्टेटमेंट आम्हाला मिळालं की त्यांचा ॲक्सिडेंट घडवणाऱ्याचा शोध घ्यायला आम्हाला वेळ नाही लागणार. मलाही जाणून घ्यायचंच आहे, डॅडच्या जीवावर उठणारा तो माणूस कोण येते. तुला सांगते मेघना, मी त्या माणसाला कधीच माफ करणार नाही. तो दिवस आता फारसा दूर नाही आहे सायली. एक्सक्यूज मी. येस. मेघनाला पाहिलात का तुम्ही? मेघना? वेल, इन्स्पेक्टर मेघना. ओ, नाही, मला तरी दिसलं नाहीत. आय मीन, माझ्या अगोदर येऊन गेल्या असतील तर कल्पना नाही मला. येस, थँक्स. काय इन्स्पेक्टर मेघनाला पाहिलंस का तू? नाही, काय कल्पना नाही. सायली, तू कशाला आली आहेस इथे? प्रधान साहेबांना भेटायला आले. त्यांना भेटणं कधीही शक्य नाही हे माहिती आहे तुला, मग का मुदा त्रास देतेस? हे बघ, आज मी निर्धार करूनच आले त्यांना भेटायचा. मी त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाहीये. त्यांना भेटण्याची परवानगी अजून मलाही दिली नाहीये डॉक्टरांनी. खोटं बोलतेस तू. मी कशाला खोटं बोलू? आणि एनिवेज, मी त्यांना तुला भेटू देणार नाहीच आहे, कारण तुला नुसतं पाहिलं ना तरी तब्येत आणखीन बिघडेल त्यांची. मी त्यांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीये. हे बघ, मी तुला मागेही सांगितलं होतं, तू इथून निघ. कळलं तुला? चल निघ. मी जाणार नाही. निघ सांगते. मागच्या वेळेस तुम्हाला धक्के मारून हाकललंस. मी आई असून सुद्धा माझा अपमान केलास, पण आज मी इथून जाणार नाही. हात सोड माझा. नाही सोडणार. सोड मला. नाही सोडणार. हे बघ, तू बऱ्या बोलाने ऐकलं नाहीस ना, मी आरडाओरडा करून डॉक्टरांना बोलवीन. आरडाओरडा कर. डॉक्टरांना बोलाव, हॉस्पिटल डोक्यावर घे. पण मी डॉक्टर ओरड ओरड. काय चाललंय? तुझा काय संबंध रे? चल चालता इथून. ए, तू कोण बोलणारी? हा, हॉस्पिटल आहे, तुझ्या बापाचं घर नाहीये. ए, जास्त बोलू नकोस. अहो, एक मिनिट बघा, प्लीज तुम्ही घाबरू नका. हा, प्लीज. ह्या बाईकडे मी बघतो. काय बघणार आहे मवाल्या? काय बघणार? बघ, तू बाई आहे म्हणून तुझ्या अंगाला हात लावत नाहीये. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, फाडून खाल्लं असतं. जा रे, तुझ्यासारखा मवाला दुसरं काय करणार? बाप तसा बेटा. ए, बापाचं नाव घ्यायचं काम नाही. का घ्यायचं नाही रे बापाचं नाव तुझ्या? का घ्यायचं नाही? उद्ध्वस्त केलंय मला त्यांनी, रस्त्यावर आणलंय, कळलं ना? मग काय करायला पाहिजे होतं तुझ्यासारख्या बाईचं? हा, हत्तीवरून मिरवणूक काढायला हवी होती. एक मिनिट जरा शांत बसाल का? हॉस्पिटल आहे, काय तमाशा चाललाय तुमचा? काय चाललंय काय? समजत नाही का रे तुला? काय तमाशा लावला हा? ए, ओरडतो कशाला रे? ए, अंगाला हात लावायचं. अंगाला हात लावायचं नाही. बघितलास कसा मवाली येतो? बघितलास? मवाली कुठला? अहो, काय करताय तुम्ही हे? बस ताई, बघ, याच्या नुसतं तोंडातच दम आहे, कळलं ना? ए, तुला काय वाटलं? तुला सोडणार आहे का मी असा? प्लीज जरा माझा. ए, बस.
तू बाई असलीस ना तरी मी तुला सोडणार नाही. ए हलकट, तू दुसरं काय करणार रे? काय करणार तू मवाली कुठला? ए हलकट कोणाला म्हणते? हा मवाली म्हणते. स्टाईल बघायची मवालीची. ए जा रे. अरे काय करताय तुम्ही? तू मवाली तुझी लाईट गेली तुझी. बरं झालं इन्स्पेक्टर तुम्ही आलात ते. पकडा या माणसाला. इतका नालायक माणूस. मी माझ्या मुलीची छेड काढली त्यांनी. माझ्या मुलीची छेड काढली. छेड नाही काढली, खोटं बोलते ती. मी छेड नाही. तुला माहित नाही तो कोणाचा मुलगा आहे ते? सुरेश पाटलांचा. अगं त्यांच्यावर मी जे आरोप केलेत ना त्यामुळे चांगले खवळून उठलेत ते माझ्यावर. म्हणून तू मला त्या विश्वासवर खोटा आरोप करायला लावला. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझा.